नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वडिलांस पत्र पाठाच्या या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 22वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या पाठामध्ये समीर नावाचा मुलगा शाळेतील एका सहलीला गेला होता आणि तो शिक्षणाच्या निमित्त घरापासून लांब राहत होता। मग या सहलीला आलेला अनुभव तो आपल्या वडिलांना पत्राच्या माध्यमातून सांगत आहे। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून त्याने पत्रामध्ये काय काय लिहिलेले आहे त्याचे अनुभव समजून घेऊया। समीर आपल्या वडिलांना सांगत आहेत की त्या किल्ल्यावरती गेल्यावरती आम्हाला एक छानपैकी बोलका असा तज्ञ असा मार्गदर्शक मिळाला आणि त्या मार्गदर्शकाने आम्हाला किल्ल्याबाबत खूप छान माहिती पुरवली। पुढे तो सांगतो की त्याने सांगितले म्हणजे त्या मार्गदर्शकाने सांगितले की या किल्ल्याची उंची सर्वात जास्त आहे, याचा घेर 12 कोसाचा आहे। शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला, त्याला राजधानीचे ठिकाण बनवले, राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम इथे करून घेतले। बाबा, मी या किल्ल्याचे दुरून निरीक्षण केले। मला या किल्ल्याचा आकार उपट्या म्हणजे उलट्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा जाणवला। मध्यभागी पंख्यांचा उंचवटा म्हणजेच बाले किल्ला, पंख्यांची 3 पाती म्हणजे पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या 3 माच्या। तर आता माची म्हणजे काय असतं? डोंगर माथ्यावरच्या सपाट पठाराला आपण माची असे म्हणतो। आता इथे बघा 3 माच्यांचं वर्णन केलेलं आहे, पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी। जर राजगडावरती तुम्ही पाहिले तर राजगडाचे हे विशेषतः तुम्ही याआधी पण अभ्यासलेला असेल। 4थी मध्ये आपल्या महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला होता, शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही अभ्यासलेला आहे, त्यामध्ये विविध किल्ल्यांची माहिती तुम्हाला सगळ्यांना त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही जर राजगडाचं वर्णन केलं तर त्याच्यामध्ये त्याच्या काही माच्या होत्या, त्याच्यासाठी तो विविध 3 माचांसाठी हा प्रसिद्ध होता हा गड। ह्या सगळ्यांचं वर्णन इथे समीरने आपल्या वडिलांना करून सांगितलेलं आहे। किल्ल्याला देखणा व प्रसन्न परिसर लाभला आहे। परिसरात पर्यटकांसाठी अनेक फलक लावलेले आहेत। फलक म्हणजे जिथे सूचना लिहिले जातात असे सूचना फलक असतात। फलक म्हणजे जसं आपल्याकडे फळा असतो की नाही, मग तसे तो फळ्यावरती सूचना लिहिलेल्या असतात, त्याला आपण फलक असे म्हणतो। मग बघा, जिथे आपण अशा वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंची पर्यटक म्हणून आपण भेट द्यायला जातो तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे फलक लावलेले असतात आणि त्याच्यावरती बरीचशी माहिती लिहिलेली असते। मग तो किल्ला किंवा ते ऐतिहासिक वास्तू म्हणजे ती इमारत कधीपासूनची आहे, कोणत्या राजाच्या युगातले आहे, त्या राजाने काय काय कार्य केलं, त्या वास्तूचं काय महत्त्व आहे, काय विशेषता आहे, काय वैशिष्ट्य आहे, ह्या सगळ्यांची इत्थंभूत माहिती वर्ष इयर वगैरे सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं आणि ह्या सगळे माहिती तिथे फलकवर लावलेले आहेत। मग इथे समीर वडिलांना सांगते की परिसरामध्ये पर्यटकांसाठी, पर्यटक म्हणजे फिरायला येणारे जी लोक असतात, व्यक्ती असतात, त्यांना आपण पर्यटक असे म्हणतात। पर्यटनाला जाणे म्हणजेच पर्यटनाला जाणे म्हणजे फिरायला जाणे आणि जे फिरायला जातात त्या लोकांना आपण पर्यटक असे म्हणतो। मग पर्यटकांसाठी अनेक फलक लावलेले आहेत। मी सर्व फलक वाचले, मला एक फलक खूप आवडला। आता बघा, समीरने सांगितलं की मी तिथे जेवढे फलक होते ना ते सगळे वाचले आणि त्यापैकी मला एक फलक फार आवडला। त्यावर काय लिहिले होते ते आपण त्याच्या तोंडून ऐकूया। त्यावर लिहिले होते, या गडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिळीमकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते। आता ह्या सगळ्यांची नावं तुम्ही ऐकलेले असतील की शिवाजी राजांच्या कालखंडामध्ये हे सगळे होऊन गेलेले त्यांचे महत्त्वाचे मावळे होते। याच्यामध्ये तानाजी मालुसरे यांचं तर वर्णन सगळ्यांनाच माहिती आहे की तानाजीच्या मुलाचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा तो लग्नाला बोलवायला आमंत्रित करायला गेला आणि आमंत्रित करायला गेल्यावरती त्याला कळालं की महाराज स्वतः जात आहे की नाही युद्ध करण्यासाठी। तेव्हा ते म्हटले कोंडाणा जिंकायला जायचं असतं की नाही, मग तेव्हा ते म्हणतात की आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, आणि स्वतःच्या मुलाचं लग्नाचं पण ते टाळतात आणि तिथे ते कोंडाणा किल्ला जिंकायला जातात आणि किल्ला जिंकल्यानंतर त्यांचा तिथेच मृत्यू होतो। आता ही तुम्हाला काही नवीन गोष्ट नाही, ह्याच्यावरती फिल्म पण आलेली आहे, ती सगळ्यांनी आवडीने नक्कीच पाहिलेली असेल। ह्या तानाजी मालुसरेंचं कार्य म्हणा किंवा नेताजी पालकर या सगळ्यांची इत्थंभूत माहिती तिथे लिहिलेली असते। राजगडाने
शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले. अंधाऱ्या रात्रीतील गुप्त खलबते ऐकले. आता तुम्हाला माहित होते की शिवाजी महाराज आपल्या ह्या मावळ्यांबरोबर अंधारे रात्री मस्तपैकी सगळेजण एकत्र जमायचे आणि गुप्त असे कारस्थानं आपल्या शत्रुपक्षाबद्दल वगैरे रचायची. मग हे सगळ्यांचं जर वास्तव्यात कुठे जाऊन हे सगळे खलबते चालायचे तर त्या किल्ल्यावरती. आणि म्हणून तिथे लिहिलेलं होतं की ह्या किल्ल्याने ह्या सगळ्या गोष्टी स्वतः अनुभवलेल्या आहेत, स्वतः ऐकलेल्या आहेत, स्वतः सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली. अफजल खानाशी लढण्याचे बेत राजगडावरतीच ठरले. पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावरूनच गेले होते. महाराज आग्र्यावरून सुटून बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच. तर ही इत्थंभूत माहिती कुठे लिहिलेली होती तर ज्या गडावरती ते गेलेले होते त्या परिसराच्या फलकांवरती लिहिलेले होते. आणि ते लिहिले पाठीमागचं कार्य काय त्याचा उद्देश असेल असे फलक वाचून पर्यटकांना जी माहिती नसते त्यांची माहिती मिळावी याच्यासाठी असे फलक लिहिलेले असतात. आता पुढे समीर म्हणत आहे की बाबा आमच्या सरांनी सांगितले जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत. आता तो बाबांना सांगत आहे की त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितलेले की स्वित्झर्लंडमधील जगामध्ये जेवढे काही सर्वोत्कृष्ट सगळ्यात चांगले असलेले 14 किल्ल्यांच्या छोट्या प्रतिकृती बनवून म्युझियममध्ये त्या ठेवलेल्या आहेत. आता तो पुढे म्हणतो की आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे आणि तो म्हणजे राजगड. बघा खरोखर त्यांनी इथे सांगितलेले की आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारताला एक अभिमानाची गोष्ट म्हणजे की स्वित्झर्लंडच्या म्युझियममध्ये ज्या काही 14 वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती सर्वोत्कृष्ट जगातील प्रतिकृती म्हणून ठेवलेल्या आहेत त्यापैकी भारतातील राजगड या किल्ल्याची प्रतिकृतीसुद्धा स्वित्झर्लंडच्या म्युझियममध्ये ठेवलेली आहे. आणि ही आपल्या देशासाठी अत्यंत स्वाभिमानाची आणि अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे. पुढे तो सांगत आहे की या भव्य ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेताना माझा ऊर अभिमानाने भरून आला. ऊर म्हणजे हृदय किंवा मन. मग तो सांगत आहे की हे जेव्हा मला सगळं समजलं आपल्या देशाबद्दल जेव्हा अशा चांगल्या गोष्टी समजल्या आणि ह्या किल्ल्यांची इत्थंभूत माहिती जेव्हा मला मिळाली तेव्हा मला फार आनंद झाला. आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन मला प्रत्यक्ष घेता आले. मला काही अनुभव प्रत्यक्ष जाऊन तिथे बघता आले घेता आले आणि त्यामुळे अभिमानाने माझं मन भरून आलं. माझी छाती अभिमानाने भरून आली. त्याचे वैभव मी डोळे भरून बघितले. आपल्या पुरातन वास्तूत देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे. बघा आता किती सुंदर असं वाक्य त्यांनी आपल्या वडिलांना लिहून पाठवलेलं आहे की आपले पुरातन वास्तू म्हणजेच ऐतिहासिक वास्तू म्हणजे इमारती. आता बघा फक्त किल्लेच आपल्या ऐतिहासिक वास्तू नाहीत, अशा अनेक वास्तू आहेत, अशा अनेक इमारती आहेत की त्याच्यामुळे अजूनही आपल्या देशाचा गौरवशाली असा इतिहास लपलेला आहे. आणि आपण हा इतिहास आपला गौरवशाली इतिहास अजूनसुद्धा आपण जपून ठेवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, किल्ल्यांवरती बघा असे पर्यटक जातात आणि ते काय करतात, नको त्या गोष्टी करत असतात, चुकीच्या गोष्टी करत असतात. ते किल्ल्यांवरती काही लिहून ठेवतात, झाडांची पानं वगैरे हे काढतात, तिथे जे काही फुलझाडं वगैरे लावले असतात ते तोडतात किंवा मग खाण्यापिण्याच्या वस्तू तिकडेच नेतात आणि तिकडेच इतरत्र पसरवून कचरा वगैरे करतात. तर आपल्या ह्या ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत त्या आपल्या देशाच्या अमूल्य अशा ठेवा आहेत, तर आपण त्याची सुरक्षा केली पाहिजे, तिथे स्वच्छता ठेवली पाहिजे, ना जाऊन तिथे आपण ती कचरपट्टी केली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पुरातन वास्तूंचा आपल्या इतिहास अत्यंत गौरवशाली आहे आणि त्यामुळे ते आपण जपून ठेवला पाहिजे. त्याचा वारसा आपण पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला सांगायचा आहे. तर त्यामुळे हा जो इतिहास आहे तो आपल्याला गौरवशाली इतिहास आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे. पुढे समीर सांगत आहे की बाबा आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवू क्या. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की तो बाबांना सांगतो की असे अनेक किल्ले आहेत आणि त्याच्यापैकी मी बरेच किल्ले मला पाहण्याची इच्छा आहे. तर आपण काय करूया की प्रत्येक सुट्टीमध्ये आपण एक किल्ला नक्की बघायचा असं आपण ठरवूया. मग नंतर तो आता त्याने सगळे त्याच्या सहलीबद्दल माहिती सांगितलेलं आहे. पुढे तो म्हणतो की आई कशी आहे. आता त्याने आईची चौकशी केलेली आहे. नंतर तो बोलत आहे की इकडे आल्यापासून आजीच्या रात्री गुणगुणत असणाऱ्या भजनांना मी मुकलो आहे असे वाटते.
इथे तो बघा त्याला घरातील सगळ्या मंडळांचे घरामध्ये जेवढे काही लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्यांची तो चौकशी करत आहे. आई कशी आहे ते विचारल्यानंतर आजी त्याची म्हणजे वडिलांची आई, की रात्री बघा आपल्याला घरामध्ये जे वृद्ध लोक असतात ते गोष्टी सांगत असतात, भजन गुणगुणत असतात. मग ह्या समीरला सुद्धा त्याच्या आजीच्या भजन ऐकण्याची सवय होती आणि त्यामुळे तो सांगतोय की इकडे आल्यापासून म्हणजे तो आता शिक्षणासाठी बाहेर गेलेला आहे शिकण्यासाठी, त्यामुळे तो घरातील लोकांपासून लांब आहे. म्हणून तो म्हणतो की रात्री इकडे आल्यापासून मी रात्री जे काय आजीचं गुणगुणणारं भजन ऐकायचं ते आता मला ऐकायला मिळत नाही. वसतिगृहातले जेवण बरे आहे. वसतिगृह म्हणजे बघा हॉस्टेलसुद्धा आपण त्याला म्हणतो की नाही, जिथे मुलं शिक्षणासाठी जातात तिथेच त्यांना राहण्याची, खाण्यापिण्याची, झोपण्याची वगैरे सोय असते. मग त्याला आपण वसतिगृह असे म्हणतो. मग तो सांगत आहे की वसतिगृहातले जेवण तितकेसे असे वाईट पण नाही आहे, पण बरे आहे. तरीही आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते. आता त्याने सांगितलेलं की इकडचं जेवण वगैरे सगळं आहे ठीक, पण तरी पण मला आईने बनवलेल्या स्वयंपाकाची फार आठवण येते. अरे हो, मी निघालो तेव्हा माझा मित्र महम्मदची तब्येत बरी नव्हती. आता बघा तो पत्रातून आईची वगैरे सगळी आठवण काढत आहे, आजीची पण आठवण काढत आहे. नंतर त्याच्या लक्षात येते की जेव्हा तो त्याच्या घरातून इथं वसतिगृहाकडे येण्यासाठी निघाला होता तेव्हा जो त्याचा मित्र महम्मद हा आजारी होता आणि म्हणून तो आवर्जून त्या महम्मदची चौकशी करत आहे वडिलांकडे. सांगतोय की मी जेव्हा निघालो तेव्हा माझा मित्र महम्मदची तब्येत बरी नव्हती, आता कशी आहे ती जरूर कळवा. त्याने वडिलांना सांगितलेलं आहे की त्याची तब्येत आता ठीक आहे की नाही, तर तुम्ही मला पत्राद्वारे त्याची तब्येतीचा खुलासा नक्की पाठवा. आणि नंतर त्याने लिहिलेलं आहे की तुमचा समीर. आता इथे बघा त्याने तुमच्यानंतर काय केलेलं आहे, कॉमा दिलेला आहे, अर्धविराम आपण त्याला म्हणतो, आणि त्यांनी त्याचं नाव लिहिलेलं आहे समीर आणि पूर्ण फुल स्टॉप दिलेला आहे, पूर्णविराम. आता बघा हे पत्र कोणी लिहिलेलं आहे, समीरने, आणि कुणाला लिहिलेलं आहे, वडिलांना. विद्यार्थी मित्रांनो, आता इथे बघा खाली एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये पत्राचे काही मायने दिलेले आहेत, तर आपण त्याचं थोडक्यात समजून घेऊया. आता त्याच्यामध्ये बघा आपण पत्र कोणाला लिहितो ना, त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तींबरोबर आपला काय संबंध असतो त्यानुसार आपण संबोधन आणि अभिवादन लिहितो. मग ती सुरुवातीला आपण काय लिहायचं आणि शेवट कसं करताना आपण काय लिहायचं हे आपण इथे जाणून घेऊया. जर आपण पत्र आई किंवा वडिलांना लिहिणार असेल तर आपण सुरुवात करताना तीर्थरूप आई यांना किंवा तीर्थरूप वडिलांना साष्टांग नमस्कार विनंती विशेष. तर आता आपण बोलतो साष्टांग नमस्कार विनंती विशेष, तर आपण ते पूर्ण लिहत नाही, फक्त सा न वी वी असं शॉर्टकटमध्ये लिहायचं. म्हणजे जेव्हा आपण आई वडिलांना लिहित असतो तर तीर्थरूप वडिलांना, तीर्थरूप आईंना सा न वी वी अशी सुरुवात करतो आणि शेवट करताना तुझा मुलगा, तुमचा मुलगी, तुमचा नाव लिहू शकतो, तुझी मुलगी, तुमची जे काही नाव असेल मुला किंवा मुलीचं आपण आपलं स्वतःचं नाव खाली लिहायचं आहे. तर हे झालं आई वडिलांना. दुसरं दिलेलं तुम्हाला वडील मंडळीस, म्हणजे आई वडिलांच्या व्यतिरिक्त आपण घरातील ज्या मोठ्या माणसांना, काकांना, मामांना किंवा आजी आजोबांना पत्र लिहिण्याचं असेल तर आपण काय लिहितो, तीर्थस्वरूप. म्हणजे आई वडिलांच्या वयापेक्षा जे जास्त वयस्कर लोक असतील त्यांना आपण तीर्थस्वरूप असं लिहितो. तीर्थस्वरूप आजोबांना, तीर्थस्वरूप आजींना, सा न वी वी, साष्टांग नमस्कार विनंती विशेष, आणि शेवटी आपण आपला किंवा आपली असं लिहून खाली आपलं नाव लिहितो. नंतर शिक्षकांना जर तुम्हाला पत्र लिहायचं असेल तर तुम्ही संबोधनमध्ये लिहायचं आहे गुरुवर्य यांना सादर नमस्कार विनंती विशेष, आणि शेवटी आपल्याला लिहायचंय आपला किंवा आपली आज्ञाधारक आणि खाली तुमचं नाव लिहायचंय. त्याच्यानंतर धाकट्या भाऊ किंवा बहिणीला पत्र लिहायचं असेल तर जे आपल्यापेक्षा वयाने लहान असतात त्यांना आपण प्रिय लिहितो, तर तिथे लिहायचं प्रिय, आणि नंतर तुम्ही तुमच्या भावाचं किंवा बहिणीचं नाव लिहू शकतो. आणि मग खाली आपल्यापेक्षा तो लहान असतो म्हणून त्याला आपण आशीर्वाद देतो, म्हणजे मग अभिवादन लिहिताना आपल्याला आशीर्वाद म्हणून लिहायचं आहे. शेवटी तुम्ही लिहायचे तुझा किंवा तुझी आणि तुमचं नाव टाकायचं आहे. नंतर मित्रमैत्रिणींना लिहायचं असेल तर प्रिय मित्र, मैत्रीण, यांस, ही सप्रेम नमस्कार, आणि शेवटी आपण लिहितो तुझा किंवा तुझी. इतर सन्माननीय व्यक्तींना लिहायचं असेल तर आपण नेहमी माननीय आणि नाव लिहितो आणि यांना सा न वी वी, साष्टांग नमस्कार विनंती विशेष, आणि शेवटी आपण लिहितो आपली नम्र किंवा आपला नम्र. अशा रीतीने आपण पत्र लिहिताना सुरुवातीला आणि शेवटी काय लिहायचं असतं हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण काय शिकलो की समीरने आपल्या वडिलांना
तो ज्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेला होते त्याची इत्थंभूत माहिती अत्यंत सुंदर अशा शब्दामध्ये लिहून पाठवलेली आहे. आणि त्यानंतर आपण पत्र लिहित असताना आपण ज्या व्यक्तींना पत्र लिहितोय त्यांचं सुरुवात आणि शेवटी आपण संबोधन आणि अभिवादनमध्ये काय लिहितो याचं वर्णन आपण पाहिलेलं आहे. हा पाठ इथे संपलेला आहे, परंतु पाठाचा स्वाध्याय आपण ह्या पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत. धन्यवाद.